Hi, this is Richa from Space Decisions. All the government paperwork is done. Everything has been finalized. And this land is now yours. You can now take possession of the plot. नमस्कार, आज आपण आलेलो आहे चरोलीमध्ये. तर चरोलीमध्ये तुम्ही हा जो समोरचा जो रोड दिसतो, तर हा रोड इंटरनल रिंग रोड आहे. तो रिंग रोड जवळजवळ 100 ते 150 फुटाचा विड्थचा रोड आहे. तो बाहेरून एंटायर पुणे सिटीला कव्हर करतो. आणि हा जो वाहता रोड तुम्ही पाहताय, हा रोड चरोली फाटा आणि या साईडला गोडाऊन जो चौक आहे, जो PCMC मध्ये पडतो, समृद्धी चौक पण त्याला नाव आहे. तर हा तो कनेक्टिंग रोड आहे. इथून 2 मिनिटावरतीच रिंग रोडच्या हे आहे. आज आपण इथं पाहणार आहोत NA प्लॉट्स. तर चरोलीमध्ये NA प्लॉट्स अवेलेबल आहेत की ज्याच्यावरती आपल्याला लोन फॅसिलिटी पण होऊ शकते. चला तर मग आपण प्लॉट पाहूया. तर बेसिकली हे सगळं जे प्लॉटिंग आहे, तर या प्लॉटिंगमध्ये आपल्याला ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज इथे अवेलेबल असणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला हा जो कॉन्क्रीटचा रोड आहे, हा 30 फीट इंटरनल त्यांनी रिंग रोड ऑलरेडी कन्स्ट्रक्ट करून दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं नाही की नंतर हा भेटणार आहे. आणि हा जो कॉन्क्रीटचा रोड आहे, ह्याची क्वालिटी जी आहे ती इतकी ॲश्युअर्ड आहे की 25 इयर्सपर्यंत ह्याची वॉरंटी गॅरंटी देखील बिल्डरनी केलेली आहे. विशेष म्हणजे हा जो हे जे प्लॉटिंग जे आहे, तर या प्लॉटिंगचं कम्प्लीट सर्च रिपोर्ट, याचं सँक्शन म्हणजे जे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे ते देखील रेडी आहे. अजून या प्लॉटिंगची विशेष गोष्ट म्हणजे की हे NA ह्याचं करून झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जर काही लोन जर करायचं असेल तर ह्या फॅसिलिटीमध्ये लोन देखील होईल. आपण जर आत्ता पाहिलं असेल तर ह्याचा जो एंट्रन्स गेट आहे, तर ते एंट्रन्स गेट पण रेडी आहे. आपल्याला जेव्हा आता हे टेम्पररी यांनी एक सिक्युरिटी केबिन इथं बनवलेलं आहे, पण जेव्हा हे प्लॉटिंग रेडी होणार आहे तर ह्याचं आपल्याला सिक्युरिटी केबिन देखील मिळणार आहे. प्लॉटिंगच्या आतमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर ड्रेनेज लाईन्स ऑलरेडी त्यांनी करून तयार आहेत. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर आतमध्ये जाण्यासाठी पण रोड, इंटरनल रिंग रोड जे आहेत ते प्रत्येक प्लॉटसाठी रेडी आहेत. तुम्ही जर वरती पाहाल तर वरती ह्याच्या स्ट्रीट लाईट्स देखील रेडी आहेत. आणि एक्सटर्नल कंपाऊंड जर तुम्ही पाहिलं तर हा प्लॉट जवळजवळ 2.5 एकराचा प्लॉट आहे. 2.5 एकरामध्ये आपण 1100 पासून ते 2100 पर्यंत ह्याचे प्लॉट्स आहेत. कॉर्नरचे जे प्लॉट्स आहेत ते मोठे प्लॉट्स आहेत आणि इंटरनल प्लॉट्स आहेत ते छोटे प्लॉट्स आहेत. तर आता तुम्ही पाहायला गेला तर हे जरासं खालच्या साईडला आहे. तर ह्यांनी काय केलेलं आहे, रोड्स जे आहेत ते वरती घेतलेले आहेत, जेणेकरून आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन करू तर आपल्याला एक्सकव्हेशनला पण आपल्याला कमीत कमी खर्च येईल. प्लॉटिंग जर पाहायला गेलं तर हा जो परिसर आहे हा कम्प्लीट खडकाळ आहे. तुम्ही इथं त्याचं जॉग्राफिकल त्याचं लेयर्स पाहू शकता. त्यामुळे आपल्याला कन्स्ट्रक्शनला जी कॉस्ट आहे तर ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण कमी येणार आहे. याच्यामध्ये अजून काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी जे PCMCचं पाईपलाईन कनेक्शन आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये इंटरनल सिवेज लाईन आणि स्टॉर्म वॉटर ह्या दोघांची पण सुविधा त्यांनी ऑलरेडी करून दिलेली आहे. जसं आपण हा प्रोजेक्ट तुम्ही NA जेव्हा आपण सँक्शनला जाईल तेव्हा तुम्हाला नगरपालिकेकडनं एक अंडररायटिंग घेतलं जाईल तुमच्याकडनं. आणि त्याच वेळेला तुम्हाला PCMC पाण्याची सोय, इलेक्ट्रिसिटीची लाईन आणि ड्रेनेज हे आपल्याला चालू करून देईल. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे मित्रांनो की याच्यामध्ये जे लाईटचं जे कनेक्शन आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सफॉर्मर, सेपरेट ट्रान्सफॉर्मरची फॅसिलिटी यांनी याच्यामध्ये करून दिलेली आहे. प्लॉट जर तुम्ही पाहायला गेला तर हा रिसेंट लॉन्च आहे प्लॉटचा. तर याच्यामध्ये बऱ्याचशा ऑप्शन्स जे तुम्हाला असतील, तुम्हाला जर कॉर्नर हवा असेल किंवा तुम्हाला 2 प्लॉट जर एकत्र करायचे असतील तर ते पण याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे रेट्स आत्ता सध्या लॉन्च स्टेज असल्यामुळे खूपच कमी आहेत. मागच्या साईडला जर तुम्ही पाहायला गेला तर प्लॉटिंगच्या मागची साईड जी आहे ती कम्प्लिटली ओपन आहे. FSI जो ह्याला अवेलेबल आहे तो 1.6चा FSI आहे. आणि जे स्टोरेज आहे तर तुम्ही G+3 स्टोरेज तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. याच्यामध्ये अजून बऱ्याचशा फॅसिलिटी जसं की CCTV कॅमेऱ्याचा पण ह्याच्यामध्ये सिक्युरिटी यांनी दिलेली आहे. तर बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे, डिटेल जे कमर्शियल इन्फॉर्मेशन आहे, तर त्यासाठी तुम्ही एकदा प्लॉटला व्हिजिट करा किंवा आमच्या टेलिफोन नंबर जे आहेत तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट जरी केला तरी बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला कळून जाईल.